नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता. शोभा हेल्थ एड इंडिया व अभय शिक्षण केंद्र आयोजित स्वर्गीय सौ शोभा खानविलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री प्रशांत कुलकर्णी यांचे मनोगत व जाहीर सत्कार. माननीय श्री प्रशांत कुलकर्णी त्यांच्या पत्नी आणि आमच्या विक्रोळी येथील शिवसेनेच्या एक लढाऊ नेत्या रश्मीताई आणि उपस्थित. आज मी थोडक्यातच बोलणार आहे कारण वेगळं. शोभा हेल्थ इंडिया आणि अभय शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय शोभाताई खानविलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गेली 17 वर्षे आपण हा उपक्रम राबवत आहे. त्यातील एक दिवस आपल्याला माहितीच आहे की सुपर स्पेशालिटी मेडिकल शिबिर घेतले जाते, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते आणि दुसऱ्या दिवशी आपलं व्याख्यानाचे असते. 2 वक्त्यांना आपण बोलवतो. आतापर्यंत आपल्या स्पेशालिस्ट शिबिरातून कॅटरॅक्टच्या 17,000 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि सर्व शस्त्रक्रिया ते यशस्वी झालेले आहेत. 100 शस्त्रक्रिया त्यातली फेल नाही गेलेले हे आपलं यशस्वी योगदान आहे. त्याच्याबरोबरच कार्डियक, न्यूरो आणि सगळ्या ज्या फॅकल्टी आहेत आमच्या मेडिसिन, ऑर्थो, पेडियाट्रिक, गायनेक सगळ्या फॅकल्टीची आपण सेवा उपलब्ध करून देतो. आणि जे आपण व्याख्यानं घेतो सांगायला अभिमान आहे की आपल्याला सगळे उच्च दर्जाचे जे व्याख्याते आतापर्यंत मिळालेले आहेत त्यामध्ये माननीय श्रीमान बाबासाहेब पुरंदरे जे शिवशाहीर होते, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉक्टर तात्यासाहेब लाने 3 वेळेला येऊन गेले इथून. नंतर डॉक्टर बाबा आढाव, तत्कालीन पोलीस उपायुक्त होते श्री सदानंद दाते, तत्कालीन पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मीताई करेंद्रेकर, अभिनेता श्री अतुल कुलकर्णी, अभिनेता दिग्दर्शक श्री केदार शिंदे, डॉक्टरांमध्ये डॉक्टर अजय चौगले एक प्रख्यात कार्डियक सर्जन ते आले होते, डॉक्टर तळवळकर डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर अविनाश सुपेजा PMचे जे अधिष्ठाता होते ते येऊन गेले, डॉक्टर रेखा डावर, डॉक्टर अभय डावर. डॉक्टर रेखा डावर ह्या JJच्या एक उत्कृष्ट गायनेकॉलॉजिस्ट होत्या, त्या डिपार्टमेंटच्या त्या HOD होत्या. त्याच्यानंतर माननीय खासदार श्री संजय राऊत आपल्या इथे येऊन गेलेले, एकदा न 2दा येऊन गेलेले आहेत. पॅडी कांबळे म्हणून जो आपला अभिनेता आपल्यातला मराठीतला ते येऊन गेलेले. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जे मधुमेहावर जे व्याख्यानं घेतात, पूर्ण देशभर त्यांची व्याख्यानं होतात, ते स्वतः इथे येऊन गेले. डॉक्टर कुमार सप्तर्षी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते येऊन गेलेले आहेत. रामदास फुटाणे जे व्यंगचित्रकार आहेत त्यांचे 2022 मध्ये ते इथे येऊन गेलेले आहेत. आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्री आमदार अमोल मेटकर सर इथे येऊन गेलेले आहेत. पत्रकारमध्ये आशिष जाधव, कुमार मोंजे, विशाल परदेशी आणि आमच्या विक्रोळीचे साहित्यिक
प्रेमानंद गजवी सरांचा इथं सत्कार झालाय. त्यांनी 2 वेळाला आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. आणि याच परंपरेत आज आपल्याकडे मी नेहमी लोकसत्ता वाचतो, ते लोकसत्ता मधलं पहिलं पान मी बघतो प्रशांत कुलकर्णीचं व्यंगचित्र असतं. आणि प्रशांत कुलकर्णीचं व्यंगचित्र म्हणजे जे आपल्या भावना आहेत ते त्या रेखाटत असतात. म्हणजे सर्वसामान्यांना जे मनात वाटतं ते रेखाटण्याचं काम प्रशांत कुलकर्णी करतात. आणि गेली 3-4 वर्ष माझा मानस होता की प्रशांत कुलकर्णी ह्या व्यक्तीला इथं आणायचं. पण त्यात एक अडचण होते की त्यांचा नंबरच मिळत नव्हता, की ही व्यक्ती मला संपर्क साधायचा पण नाही. मी फेसबुकवर जावं तरी मिळत नव्हता. म्हणजे प्रसिद्धीपासून दूर असलेली ही अशी व्यक्ती आणि जी महान व्यक्ती आहे पण प्रसिद्धीपासून दूर. लोकसत्तेचे एक उपसंपादक होते, माझा मित्र होते संदीप आचार्य. तर संदीप आचार्यांनी मला त्यांचा नंबर दिला. तर असे महनीय व्यक्ती आहेत प्रशांत कुलकर्णी. त्यांच्या व्यंगचित्रातून ते आपल्या भावना प्रकट करतात, सामान्यांच्या भावना प्रकट करतात, राजकारणाने फटकारे मारतात. असे प्रशांत कुलकर्णी आज आपल्याला लाभले. त्यांची प्रकट मुलाखत मधून आपल्याला त्यांचे जे व्यंगचित्रातून ते कसे म्हणतात हे आपल्याला जाणता येईल. तसे त्या मुलाखतीचा आपण आस्वाद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू. हे काय मला कोणी सांगू शकेल? हो नक्की ओळख. मला सांगा, हे जर का हे खरं उत्तर नाही बरं का, हे खरं उत्तर नाहीये. हाच प्रश्न मी समजा एखाद्या आफ्रिकेमधल्या, स्वित्झर्लंड मधल्या, जपान मधल्या, अमेरिकेमधल्या शाळकरी मुलाला विचारला हे काय आहे, तो काय उत्तर देऊ शकेल? खरं म्हणजे तो मुलगा जे उत्तर देईल ते खरं उत्तर आहे. ही सगळी जी मुलं आहेत, देवनागरी ज्यांना स्क्रिप्ट माहिती नाही, ही सगळी मुलं हे म्हणतील की हे एक चित्र आहे. हा मूळ विचार लक्षात घ्या. पण हे जर का चित्र असेल, याला अ म्हणायचं, असं काढलं की याला अ म्हणायचं, हे तुमच्या शिक्षकाने तुम्हाला शिकवले. ज्यांनी शिकवलं असं तुम्हाला माहिती, मी पण म्हणलं की चित्र काढलेलं आहे. आपण कुठं आपल्याकडे तेलुगू मल्याळम कुठे येतात कळत नाही, आपल्याला ते चित्रच आहे. ते चित्रच आहे. आता मी समजा तुम्हाला विचारलं की हा चेहरा आहे का, कारण इंग्रजी ठिकाणी मी चेहरे आपण काढत असतो ना, हा चेहरा आहे का? नाही हा चेहरा. हा चेहरा कसा असेल? जगाची लोकसंख्या अंदाजे 850 कोटी रुपये, 850 कोटी आहे. आपला 150 कोटीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे मोठा. तर 850 चेहरे आहेत जगामध्ये. त्याच्यातले 10-15 तरी आपण काढूया, आपल्या आजूबाजूला दिसतात ते. पण निदान काहीतरी मुळाक्षर घेऊ, काही नंबर्स घेऊ, हे घेऊ, त्याच्यातून चेहरा कसा काढा हे बघू. आता हा तुमचं जर का म्हणणं असेल की हा चेहरा नाहीये, पण मी व्यंगचित्रकार आहे, माझं म्हणणं हा चेहराच आहे. ठीक आहे. तर म्हटलं ही 8 तारीख काढूया, मग महिना काढूया 8, मग आणखी एक 8 काढले त्याच्यातच. हे सगळं डायरीमध्ये आहे माझ्या. आणि म्हटलं 2008 म्हणून आणखीन एक 8 काढू, आणि एक 8 काढला. आणि आता मी फक्त कागद फिरवला आणि माझ्या लक्षात आलं की हे तर ऑलिम्पिकचं चिन्ह आहे. कल्पना सुचतात तुम्हाला सतत वर्तमानपत्रामध्ये वारंवार ते वाचावं लागतं. त्यात नेमका कुठं ह्युमर लपलेला आहे. इट इज अ मॅटर ऑफ चान्स.
आणि